हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 6 मार्च 2022चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. विशेष करून आज संडे आहे. संडेला कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं एडिटोरियल नसतं. जे एडिटोरियल असतात ते रिपीट आलेले असतात, रिपीट सब्जेक्टवरती आलेले असतात. त्यामुळं प्रत्येक संडेला फक्त आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज असतात ना, त्या न्यूज आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतोय. त्यामुळे सुरुवात करूया 6 मार्च 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली जी न्यूज आहे ती विशेष करून रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा जगातील सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा आताचा आहे. त्यामुळे याच्याविषयी सगळे की पॉईंट काय काय बघायचे ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले, आज पण तुम्हाला सांगणार आहे. परंतु इथं आता नो फ्लाय झोन जाहीर करण्यासाठी युक्रेननं नाटोला रिक्वेस्ट केली होती, नाटो ऑर्गनायझेशनला, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो. परंतु नाटोनं याच्यामध्ये मध्यस्थी करणं खरं तर पहिल्या दिवसापासूनच बंद केले. तसंच त्यांची भूमिका आता सुद्धा पाहावयास मिळाली. त्याच्याशी रिलेटेड जे झेलेन्स्की आहेत युक्रेनचे प्रेसिडेंट, त्यांनी सुद्धा नाटोवरती टीका केली होती. काल व्हिडिओ त्यांचं आलं होतं न्यूज चॅनलला. त्यामुळे त्यांनी नाटोला सुद्धा टीका केली होती. परंतु नाटोनं हे पाऊल उचललं आहे. त्याचं कारण सुद्धा काय आहे तर पुतीन यांनी वॉर्न केले की थर्ड पार्टीनं कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीची घोषणा करणं, नो फ्लाइंग झोन डिक्लेअर करणं हे कुठंतरी युद्धाला आवत आहे. त्यामुळे थर्ड पार्टीने इथं नाक खुपसू नये अशा पद्धतीचं वॉर्निंग जे आहे ते पुतीन यांनी दिलेले आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं. नो फ्लाइंग झोनमध्ये म्हणजे काय असते तर एखादा एरिया असतो, त्या एरियामधून हवेमधून जे काय विमानं वगैरे उडतात किंवा हेलिकॉप्टर्स वगैरे उडतात त्याच्यासाठी बॅन केलेलं असतं. जर तरी पण या झोनमध्ये एखादं हवाई यान असेल, आपण म्हणू शकतोय विमान असेल किंवा हेलिकॉप्टर असेल किंवा एखादं युद्धासाठी वापरलं जाणारं हेलिकॉप्टर असेल, तरी पण ते त्यामध्ये घुसत असेल तर त्याला तिथं खरं तर शस्त्रास्त्राचा वापर करून पाडलं जातं. खरं तर ते नष्ट केलं जातं. त्याला नो फ्लाइंग झोन असं आपण म्हणतो. आणि तो नो फ्लाइंग झोन डिक्लेअर करावा युक्रेन, असं व्लोदिमीर झेलेन्स्की यांचं मत होतं, युक्रेनचे प्रेसिडेंट यांचं मत होतं. आणि ही कामगिरी नाटोनं करणं अपेक्षित होतं, पण नाटोनं इथं हात वर केलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. आणि त्याच्यावरती त्याच्या अगोदर पुतीन यांनी काय कमेंट केली होती, काय मत व्यक्त केलं होतं, हे खरं तर या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता या एकंदरीत प्रकरणामधून आपल्याला की पॉईंट कोणकोणते घ्यायचे आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला खरं तर सांगणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यामधून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय काय महत्त्वाचं आहे, कोणकोणत्या की पॉईंटचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, हे आपल्याला बघून ठेवायचं आहे. बरोबर. मग ते की पॉईंट कोणकोणते आपल्याला बघायचे ते तुम्हाला स्पष्ट करून मी व्यवस्थितरित्या सांगतो. पहिला तर की पॉईंट आपल्या एक्झामच्या दृष्टीतून हा महत्त्वाचा आहे की रशिया युक्रेन जो कॉन्फ्लिक्ट आहे त्या कॉन्फ्लिक्टशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आहे आपला. आणि याच्यावरती ऑलरेडी मी 2 लेक्चर बनवलेले आहेत. करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. ते जर व्हिडिओ बघितलं नसतील तर ते बघून घ्या. सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. दुसरं म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ही ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये आली या प्रकरणामुळे. त्यामुळे या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि याच्यावरती सुद्धा मी लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. आणि ते सुद्धा जे करंट बेस्ड इश्यू नावाची आपली प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सापडेल. ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. मराठीमधून त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी तिथं देण्याचा प्रयत्न केला आहे. तिसरा की पॉईंट म्हणजे आणखी एक ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये आली, ती म्हणजे युनायटेड नेशन. आता युनायटेड नेशनची स्थापनाच झाली होती जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी. ही युनायटेड नेशनची स्थापना वर्ल्ड वॉर सेकंड नंतर केली गेली होती, जेणेकरून वर्ल्ड वॉर सारखी सिच्युएशन परत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, परत निर्माण होऊ नये. त्यामुळे आता सुद्धा या प्रकरणामध्ये युनायटेड नेशनच्या वारंवार मिटिंग्स होत आहेत, इमर्जन्सी मिटिंग्स होत आहेत. कारण का तर इथं शांतता प्रस्थापित व्हावी रशिया युक्रेनमध्ये. मग त्याच्यामध्ये युनायटेड नेशन सेक्युरिटी काउन्सिलच्या मिटिंग होत आहेत, त्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या मिटिंग होत आहेत. त्यामुळे या सगळ्यांविषयीची डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती असायला पाहिजे. हा तिसरा की पॉईंट आपला. चौथा की पॉईंट काय तर आता युक्रेननं युरोपियन युनियनच्या सदस्यत्वासाठी अप्लाय केलेलं आहे, अर्ज केलेला आहे. त्यामुळे युरोपियन युनियन जास्त न्यूजमध्ये आलं. त्यामुळं युरोपियन युनियन विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वीच ब्रिटन जो आहे, ब्रिटनला युनायटेड किंगडम सुद्धा म्हटलं जातं, ब्रिटन जो आहे
तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडलाय, म्हणजे एक्झिट झालाय, आणि त्या प्रकरणाला ब्रेक्झिट असं नाव देण्यात आलं होतं. ब्रिटनने एक्झिट केली म्हणून त्याला ब्रेक्झिट नाव दिलं. ब्री म्हणजे ब्रिटन आणि एक्झिट म्हणजे बाहेर पडला. त्यामुळे ते ब्रेक्झिटचं प्रकरण काय ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर 5वा की पॉईंट काय, तर या सगळ्यांचा आपण मॅपच्या माध्यमातून अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे युक्रेनचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, रशियाचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे, इंडियापासून हे सगळा मॅप जो आहे तो व्यवस्थितरित्या आपण बघायला पाहिजे. समुद्र आता ब्लॅक सी तिथंच आहे, ओझो सी तिथंच आहे, नायपर रिव्हर मधून जाते युक्रेनच्या मधून. त्यामुळे ते सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ना ती आपण मॅपच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवायला पाहिजे. जॉग्राफीच्या दृष्टीतून ते महत्वाचं होऊन बसतं. हा 5वा की पॉईंट आहे. 6वा की पॉईंट काय असू शकतो, तर रशियावरती या प्रकरणामुळे अनेक सँक्शन्स लावण्यात आले. मग ते सँक्शन्स जे लावलेत ते क्रीडा क्षेत्रातून लावण्यात आलेत, आर्थिक क्षेत्रातून लावण्यात आलेत, राजकीय क्षेत्रातून लावण्यात आलेत. आणि याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इकॉनॉमिक जे सँक्शन्स लावलेत ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये विशेष करून तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे, रशियाच्या अनेक बँकांना स्विफ्ट मधून बॅन करण्यात आले. मग या स्विफ्ट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. हा 6वा की पॉईंट आपला होऊ शकतो. स्विफ्ट काय काम करतं, तर इंटरनॅशनल पेमेंट जर करायचं असेल आपल्याला तर त्या बँकेचं रजिस्ट्रेशन स्विफ्टशी असायला पाहिजे, तरच ती इंटरनॅशनल पेमेंट करू शकते, इतर देशातल्या बँकांना जोडू शकते. परंतु स्विफ्टला जर रजिस्ट्रेशन नसेल तर तशा प्रकारचं पेमेंट आपल्याला करता येत नाही. आणि स्विफ्ट ही कॉपरेटिव्ह ऑर्गनायझेशन आहे. स्विफ्ट ही सहकारी संस्था आहे, सहकारी तत्वावर चालणारी संस्था आहे आंतरराष्ट्रीय लेवलला. त्यामुळे स्विफ्टचं एक वेगळं महत्व होऊन बसतं आणि याच स्विफ्टमधून रशियन बँकांना बॅन करण्यात आलंय. त्यामुळं ह्या स्विफ्ट विषयीची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. हा 6वा की पॉईंट आहे. 7वा की पॉईंट याच्यातून काय आपण घेऊ शकतोय, तर या प्रकरणामध्ये मुळात हे प्रकरण 2014 पासून सुरू होतं. 2014च्या अगोदरपासून तसा विचार केला तर, परंतु 2014 पासून का, तर युक्रेनचा क्रिमिया नावाचा एरिया जो आहे ना तो रशियानं 2014 मध्ये हस्तगत केला होता, त्याच्यावरती कब्जा केला होता. आणि आता क्रिमिया नावाचा जो एरिया आहे तो रशियाच्या ताब्यात आहे, युक्रेनचा एरिया तो. मग 2014 पासून हे प्रकरण सुरू होतं असं आपण म्हणू शकतो. मग 2014 पासून इंडियाचा याच्यामध्ये काय स्टँड राहिलेला आहे. आता इंडियानं प्रत्येक प्रकरणामध्ये याच्यामध्ये वोटिंग करणं टाळलेलं आहे. म्हणजे जे रशियाच्या विरोधात वोटिंग होतं ना ते वोटिंग करणं टाळणार आहे. या वोटिंग पासून इंडिया जो आहे तो बाजूला राहिलेला आहे. म्हणजे ना युक्रेन सोबत आपलं आपण म्हणू शकतो वितुष्ट आहे, ना रशिया सोबत आहे, ना कुणाला आपण सपोर्ट केलाय. आपण फक्त शांततेला सपोर्ट केलाय, पीसला सपोर्ट केलाय आपण, बरोबर आहे. त्यामुळं हा जो इंडियाचा न्यूट्रल स्टँड आहे त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. 7वा की पॉईंट तो खऱ्या अर्थानं आपला होऊ शकतो. हे एवढे की पॉईंट आपल्याला या प्रकरणामधून डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचे आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थाने याच्यावरती कसा जरी क्वेश्चन फॉर्म झाला तर आपल्याला यशस्वीरित्या तो अटेम्प्ट करता येऊ शकतो. आता या न्यूजमध्ये आणखी एका महत्वाच्या पॉईंटचा उल्लेख केलाय. तो महत्वाचा पॉईंट कोणता आहे, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ही आर्थिक अंदाज लावण्यासाठी सुद्धा गाजलेली एक संस्था आहे. त्यामुळे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड इथं काय म्हणते, तर जे रशिया आणि युक्रेन मधला कॉन्फ्लिक्ट चालू आहे त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होणार आहे असं त्यांचं मत आहे. आणि तो खूप निगेटिव्ह परिणाम असू शकतो, खूप सिरियस परिणाम असू शकतो असं IMFनं अंदाज वर्तवलेला आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे आपल्याला याच्यातून काय करायचं, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे त्याच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आता इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून इंटरनॅशनल मॉनिटरी फंड विषयीची इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं बघण्याचा प्रयत्न इथंच आपण करूयात. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून IMFची म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे काय ऑर्गनायझेशन आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण खऱ्या अर्थाने इथं बघू शकतो. इथं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, त्याचा जो लोगो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतोय. विशेष करून याचं जे हेडक्वार्टर आहे ते वॉशिंग्टन DC मध्ये आहे. ॲब्रिव्हिएशन म्हणजे शॉर्ट फॉर्म IMF आहे, हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले. त्याचं जी फॉर्मेशन आहे, स्थापना त्याची जी झाली ती 27 डिसेंबर 1945 रोजी स्थापना झाली. म्हणजे आजपासून 76 वर्षांपूर्वी त्याची स्थापना झाली. टाईप काय, तर टाईप त्याचा जो आहे तो इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हा त्याचा टाईप असलेला खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावास मिळतं. इंटरनॅशनल लेवलला कार्य करणारे एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे, वित्तीय संस्था आहे. पर्पज याचा काय, तर पहिलं तर प्रमोट इंटरनॅशनल मॉनिटरी कॉपरेशन, म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला चलनामधलं जे काही सहकार्य आहे ते डेव्हलप करणं, प्रमोट करणं खरं तर याचं
पहिलं उद्दिष्ट आहे. त्यानंतर फॅसिलिटेट इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला प्रोत्साहन देणं, त्याला फॅसिलिटी उपलब्ध करून देणं, ते याचं ध्येय आहे. त्याचबरोबर फॉस्टर सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ. सस्टेनेबल म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथचा सर्वांगीण विकास, म्हणजे इकॉनॉमीचा सर्वांगीण विकास, सर्वांगीण वाढ इकॉनॉमीची व्हावी याच्यासाठी खरं तर प्रयत्न करत असते हे. त्यानंतर मेक रिसोर्सेस अवेलेबल टू मेंबर्स एक्सपिरियन्सिंग बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंटची जी काय डिफिकल्टी आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला जे पेमेंट करावं लागतं त्याच्यासाठी काय डिफिकल्टी आहे त्याचं सॉल्व्ह करणं, त्याच्यावरती सोल्युशन काढणं हे सुद्धा काम ही करते. त्याचबरोबर प्रिव्हेंट अँड असिस्ट विथ रिकव्हरी फ्रॉम इंटरनॅशनल फायनान्शियल क्रायसिस. आंतरराष्ट्रीय ज्यावेळेस फायनान्शियल वित्तीय संकट येतं त्यावेळेस सुद्धा हे त्याच्यातून जगाला आणि वेगवेगळ्या देशांना बाहेर काढण्याचं कार्य ही IMF करत असते. हेडक्वार्टर त्याचं USA मध्ये जसं सांगितलं तुम्हाला वॉशिंग्टन DC मध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर रिजन जो आहे तो वर्ल्ड वाईड आहे, म्हणजे जागतिक लेवलला कार्य करणारी ही संस्था आहे. मेंबरशिप 190 कंट्रीज याचा मेंबर्स आहेत. 189 युनायटेड नेशन कंट्रीज अँड कोसोव हे आहे. ऑफिशियल लँग्वेज जे आहेत इंग्लिश आहे. मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत ते इथं फोटोमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने बघू शकता. क्रिस्तालिना जॉर्जिवा ह्या त्या खरं तर मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर गीता गोपीनाथन ह्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर याच्या राहिलेल्या आहेत. गीता गोपीनाथ हा फोटो सुद्धा त्यांच्यातून बघू शकताय. त्यांची इन्फॉर्मेशन पण इथे दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकताय. त्याचबरोबर चीफ इकॉनॉमिस्ट जे आहेत ते पियर ऑलिव्हर गुरिनचेस हे चीफ इकॉनॉमिस्ट आहेत, अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्याचबरोबर मेन ऑर्गन जे आहे ते बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, हे बोर्ड ऑफ गव्हर्नरची बॉडी आहे जी IMF चालवत असते. त्याचबरोबर पेरेंट ऑर्गनायझेशन जे आहे ती युनायटेड नेशन्स आहे. युनायटेड नेशन्सचीच ही IMF जी आहे ती सब ऑर्गनायझेशन असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं युनायटेड नेशन विषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि स्टाफ जो आहे तो 2400 जणांचा स्टाफ आहे जो इथं IMF साठी काम करत असतो, आणि त्याची वेबसाईट सुद्धा दिलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही. IMFची जी काही थोडीशी इन्फॉर्मेशन होती ही थोडीशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज जी आहे ती विशेष करून युक्रेन रशिया कॉन्फ्लिक्ट चालू आहे, परंतु युक्रेनमध्ये इंडियाचा इंटरेस्ट काय, तर इंडियाचे म्हणजे आपल्या देशाचे जवळजवळ 20,000च्या आसपास स्टुडंट तिथं अडकलेले आहेत. त्याच्यापैकी 8,000 जणांना आपण तिथून बाहेर काढू शकलोय, परंतु अजून सुद्धा 12,000 ते 13,000 स्टुडंट जे आहेत ते तिथं अडकलेले आहेत असं खरं तर आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु त्यांना आतापर्यंत आपण इव्हॅक्युएट म्हणजे बाहेर काढू शकलो नाही. त्यामुळं खऱ्या अर्थानं ते जे विद्यार्थी आहेत त्यांचं असं मत आहे की मिशन गंगा जे आहे, मिशन गंगा हे या विद्यार्थ्यांना इव्हॅक्युएट करण्यासाठी इंडियन गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं होतं. ते जे मिशन गंगा आहे ते फेल होईल असं त्या विद्यार्थ्यांचं मत आहे. आणि आतापर्यंत जे काढलेले विद्यार्थी आहेत ना ते काही युक्रेनमधून काढले नाहीत इंडियन गव्हर्नमेंटनं. ते स्टुडंट स्वतः युक्रेनची बॉर्डर क्रॉस करून शेजारील कंट्रीमध्ये त्यांनी आसरा घेतला होता. मग त्याच्यामध्ये रोमानिया सारख्या ज्या काही शेजारील कंट्रीज आहेत, पोलंड सारख्या कंट्री आहेत, त्या शेजारील कंट्रीमध्ये त्यांनी आसरा घेतला आणि त्यानंतर तिथून इंडियन गव्हर्नमेंटनं त्यांच्या इकडे यायची सोय केली होती. परंतु इव्हॅक्युएशन आपण कशाला म्हणतो, जर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जो अडकलेला तिथं विद्यार्थी आहे त्या ठिकाणावरून जर त्याला काढलं बाहेर तर त्याला आपण इव्हॅक्युएशन म्हणतो. परंतु तशा पद्धतीचं इव्हॅक्युएशन अजून सुद्धा इंडियन गव्हर्नमेंटकडून केलं गेलं नाही, कारण तिथं जाणं जवळजवळ अशक्यप्राय झालेलं आहे. त्याच्यामुळे खरं तर ही सिच्युएशन पाहाव्यास मिळते. मग ते विद्यार्थी जे आहेत ते आक्रोश करतायत की आम्हाला इथून बाहेर काढा लवकरात लवकर, आमच्या जीवाला धोका आहे, आम्ही कदाचित इथंच मरू शकतो. अशा पद्धतीचे व्हिडिओ सुद्धा अनेक तुम्ही सोशल मीडियावरती बघितले असतील. ते सांगणारी खरं तर ही न्यूज आहे. मग आता याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचा, तर एकच की पॉईंट, तो म्हणजे मिशन गंगा. मिशन गंगावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं मिशन गंगाशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आणि त्याचबरोबर आणखी एक विचार करायची गोष्ट आहे की या प्रकरणामुळे एक सगळ्यांच्या लक्षात हे आले की भारतीय खूप स्टुडंट हे युक्रेनला जात आहेत मेडिकल स्टडीसाठी. मग ही मेडिकल स्टडी भारतापेक्षा युक्रेनमध्ये कसं काय स्वस्त आहे याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. नेमकं हे केस स्टडी म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की नेमकं हे प्रकरण काय, की तिकडं मेडिकल स्टडी खूप स्वस्तात उपलब्ध होते आणि भारत देशामध्ये होत नाही. मग ते विद्यार्थी तिकडं मेडिकल स्टडीसाठी स्थलांतरित
होत आहेत, मेडिकल स्टडीसाठी जात आहेत, आणि ते जे प्रकरण आहे ते सुद्धा याच्यामुळे जास्त गाजायला लागले. त्यामुळे त्या प्रकरणाविषयीची सुद्धा तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स रिलेटेड आहे. ही जी संघटना आहे ती आंतरराष्ट्रीय लेवलला काम करते, आणि विशेष करून जी फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे ती जे देश टेररिस्ट ऑर्गनायझेशनना फायनान्सिंग करतात ना, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काम करण्याचं कार्य करत असते, काम करत असते. त्याला आपण फाट सुद्धा शॉर्टमध्ये म्हणतो. आणि पाकिस्तान विषयी तर बोललं जाते. पाकिस्तानना फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनं ग्रे लिस्टमध्येच ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत याच्या अगोदर पण ग्रे लिस्टमध्येच पाकिस्तान होता, आता सुद्धा ग्रे लिस्ट त्यांची कंटिन्यू करण्यात आली. ग्रे लिस्टमध्ये का, तर पाकिस्तानवरती ठपका ठेवलाय की टेररिस्ट ऑर्गनायझेशनना अनेक वेळा पाकिस्तान फायनान्सिंग करत असते, आर्थिक मदत करत असते, आर्थिक फंड देत असते. त्यामुळे त्यांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. बघूया मग भविष्यामध्ये काय होते, हे ग्रे लिस्टमध्येच राहत आहेत की बाहेर निघतायत की मग ब्लॅक लिस्टेड होत आहेत, हे सुद्धा खरं तर आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. मग आता फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे ग्रे लिस्ट काय आहे आणि ब्लॅक लिस्ट काय आहे, कधी ब्लॅक लिस्ट होते ते कंट्री, एखादी कंट्री कधी ब्लॅक लिस्ट केली जाते, कधी ग्रे लिस्टमध्ये असते, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर 34 ॲक्शन पॉईंट्स आहेत, 34 ॲक्शन पॉईंट्स आहेत फाटचे, म्हणजे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे. मग ते 34 ॲक्शन पॉईंट्स नेमके काय आहेत याची सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन घेणं, याचा सुद्धा थोडासा अभ्यास करणं आपल्याला कुठेतरी गरजेचं होतं. आणि या 34 ॲक्शन पॉईंटपैकी 32 ॲक्शन पॉईंट पाकिस्तानला लागू होतात, त्यामुळे त्यांना ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता ग्रे लिस्टचे रिलेटेड आणखी कोणत्या कोणत्या कंट्री, एखादे आहे का कंट्री की जिला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे किंवा ठेवण्यात आलेलं आहे, ही सुद्धा इन्फॉर्मेशन आपण खऱ्या अर्थानं काढून ठेवणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे, फक्त याच्यातून की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. पहिला म्हणजे फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जे आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि दुसरा, याची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये मग ब्लॅक लिस्ट असू द्या किंवा ग्रे लिस्ट असू द्या, या लिस्ट विषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. या क्रायटेरियन इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर पुढची जी न्यूज आहे ती पॉलिटिकल न्यूज आहे. मणिपूरमध्ये 76% वोटिंग झालं, परंतु तिथे हिंसा वगैरे पाहावयास मिळाली, व्हायलन्स वगैरे पाहावयास मिळालं, असं सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट जर घ्यायचा झाला, पहिलं तर इथं इलेक्शन विषयी बोललं जातं, त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. म्हणजेच काय, तर याचे जे मेंबर्स आहेत त्यांची अपॉइंटमेंट कशा पद्धतीने होते, चीफ इलेक्शन कमिशनर जे असतात इंडियाचे, त्यांची अपॉइंटमेंट कशी होती. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे तशा पद्धतीने घटनात्मक सुद्धा त्याचा आपण अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट याच्यातून आपण काय घेऊ शकतो, तर मणिपूरचं जॉग्राफिकल लोकेशन जे आहे ते जॉग्राफिकल लोकेशनचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही डिस्कस करण्यासारखं नाही आहे. पुढची न्यूज बघितली तर हिजाब प्रकरण जे आहे ते आणखी सुद्धा पूर्णतः संपलेलं नाही. हिजाब प्रकरण खूप गाजते कर्नाटकमध्ये विशेष करून आणि टोटल इंडियामध्ये. त्यामुळे आपल्याला ह्या हिजाब प्रकरणाशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. अनेक वेळा मी सांगितली सुद्धा ती इन्फॉर्मेशन. परंतु या हिजाब प्रकरणामधून विशेष म्हणजे काय आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून घ्यायचा आहे, तर एक तर हा धर्माचा मुद्दा झालाय, मुस्लिम आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्याशी रिलेटेड हा मुद्दा आहे. त्यामुळं फ्रीडम ऑफ रिलिजन जे आहे ते भारतीय राज्यघटनेमध्ये दिले आपल्याला. मला वाटते 25 ते 28 कलममध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन दिलेलं आपल्याला, धार्मिक स्वातंत्र्य दिले आपल्याला. मग त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून कुठेतरी ठेवणं या मुद्द्याच्या अंतर्गत गरजेचं आहे. आणि एक केस स्टडी म्हणून आपल्याला हिजाब प्रकरण टोटल माहिती असणं गरजेचं आहे. कर्नाटक हायकोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे, त्यामुळे हायकोर्टानं आतापर्यंत याच्यामध्ये काय काय जजमेंट्स दिलेले आहेत ते जजमेंट सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये या प्रकरणाच्या अंतर्गत माहिती असणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आहे, फक्त हे प्रकरण खूप गाजतंय त्यामुळे आपल्याला त्याचा डिटेल अभ्यास असणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि एडिटोरियल जरी आपण बघितले, जसं की मी तुम्हाला सांगितले की संडेला जे एडिटोरियल असतात ते रिपीट सब्जेक्टवरती असतात. जसं की नाटो एक्सपान्शनसाठी नाटोचं जे एक्सपान्शन होते, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचे जे विस्तारीकरण होते, याची नाटोची ज्यावेळेस स्थापना होत होती त्यावेळेस फक्त 12 सदस्य होते. आता याचे 30 सदस्य आहेत. म्हणजे 12 देश अगोदर सदस्य होते, आता 30 देश सदस्य झालेत. म्हणजे नाटो जे आहे ते विस्तारित होत आहे, नाटोचं स्वरूप. आणि याला काय झालंय तर रशिया घाबरतोय. आणि हा रशिया का घाबरतोय तर नाटोची स्थापना झाली ती USSRचा प्रतिकार करण्यासाठी, युनियन ऑफ सोव्हिएत जे रिपब्लिक आहे त्याचं खरं तर प्रतिकार करण्यासाठी नाटोची स्थापना झाली होती. त्यानंतर रशिया झाला त्याचा USSRचा, कारण बरेच जे कंट्रीज आहेत याच्यातून स्वातंत्र्य झालं. त्याच्यामध्ये युक्रेन आहे, बेलारुस आहे, मला वाटतं पोलंड पण आहे. या कंट्री स्वातंत्र्य झाल्या USSR मधून. म्हणजे हा जो सोव्हिएत संघ आहे तो सोव्हिएत संघ
डिस्ट्रॉय झाला आणि त्याच्यामधून रशिया सुद्धा एक वेगळी कंट्री झाली त्याच्यामध्ये विशेष करून. परंतु रशियाचे अजून सुद्धा अँबिशन काय आहे तर USSR परत बनवावा आपण. त्यामुळेच युक्रेनवरती अटॅक केलेलं खऱ्या अर्थानं आता म्हटलं जाते. मग त्याच्यामध्ये नाटोची स्थापना त्याला प्रतिकार करण्यासाठी झाली होती. त्यामुळे रशियाला भीती काय असते तर नाटोचे जर मेंबर वाढले तर उद्या नाटोशी टॅकल करणं आपल्याला अवघड जाऊ शकतं. त्यामुळे रशिया जो आहे तो वारंवार नाटोच्या विस्तारीकरणाच्या जे धोरण आहे त्याला विरोध करताना आपल्याला पाहावयास मिळतं. आणि तेच इथं उहापोह करण्याचा खरं तर या एडिटोरियलमध्ये आपल्याला प्रयत्न केलेल्या लेखकानं पाहावयास मिळतं. आणि याच्याच रिलेटेड मी हे प्रकरण काय आहे सगळं सांगणारं वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे, नाटोवरती वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तेलाचे जे सप्लाय आहे किंवा इतर कमोडिटीज आहे, गहू वगैरे आहे, याच्यावरती किंवा धातू वेगवेगळे असतील, इतर माल असेल, याच्यावरती या युद्धाचा काय परिणाम होईल हे थोडंसं इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केलाय. ते सुद्धा ऑइल्स अँड गॅसचं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर इथे एक केस स्टडी जसं की मी तुम्हाला सांगितलं की युक्रेनच्या क्रायसिसमुळे आपल्याला हे लक्षात आलं की भारतीय स्टुडंट जे आहेत ते जास्तीत जास्त बाहेर जात आहेत मेडिकल स्टडीसाठी, विशेष करून युक्रेनसारख्या देशामध्ये. कारण का तर तिथं इंडियापेक्षा स्वस्तात मेडिकल एज्युकेशन त्यांना उपलब्ध होते असं त्यांचं मत आहे, किंवा एकंदर स्टडी केली तर आपल्याला हे समजतं. तेच इथं सांगण्याचा खरं तर आपल्याला प्रयत्न केला, जे की मी तुम्हाला सांगितलं की त्याची इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं तुम्ही काढून ठेवायला पाहिजे. बाकी फक्त युक्रेनमध्येच जातात अशातला भाग नाही, तर रशिया आहे, चायना आहे, युक्रेन आहे, किर्गिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, फिलिपाईन्स आहे, असे वेगवेगळी कंट्रीज आहेत. युक्रेनमध्ये तर आहेच आहे, त्याचबरोबर रशिया, चायना, किर्गिस्तान, कझाकिस्तान, फिलिपाईन्स या कंट्रीमध्ये जाणं विद्यार्थी प्रेफर करतायत. कारण का तर मेडिकल एज्युकेशन क्वालिटीचं त्यांना तिथे मिळते आणि स्वस्तामध्ये मिळते असं मत आहे. त्याच्यामध्ये एक कारण त्याच्यामध्ये असं मानलं जाते. त्यामुळे त्याचा सगळा उहापोह आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यावरती कशाही पद्धतीनं कदाचित मेन्सला, UPSC मेन्सला सुद्धा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळं त्या पद्धतीनं आपण एक केस स्टडी म्हणून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे क्रिकेटशी रिलेटेड आहे. आता काल आपण न्यूजपेपरमध्ये बघितलं होतं की ऑस्ट्रेलियाचा जो स्पिनर होता त्याला फिरकीचा जादूगार म्हटलं जायचं, शेन वॉर्न याची डेथ झाली हार्ट अटॅकनं. तो 52 वर्षाचा होता. 52 वर्षी त्याची डेथ हार्ट अटॅकनं झाली आपल्याला पाहावयास मिळालं. क्रिकेट जगताशी रिलेटेड जे काही सगळेच जे रिलेटेड आहेत त्यांना खूप धक्कादायक गोष्ट होती की शेन वॉर्नचा मृत्यू होणं. आणि त्याला श्रद्धांजली म्हणूनच खऱ्या अर्थानं जडेजानं शतकी खेळी करून त्याला श्रद्धांजली दिलेली आपल्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी पाहावयास मिळते. ते सांगणारी न्यूज आहे जडेजाशी रिलेटेड आणि क्रिकेट क्षेत्राशी रिलेटेड. मग त्याच्यामधून आपल्याला काय करायचं तर शेन वॉर्न जो आहे त्याच्या विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायचं आहे. कालच्याच द हिंदूच्या डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं खऱ्या अर्थानं आपला जो द हिंदू आहे तो समाप्त होतोय. शेवटी आज संडेला ज्या काही इमेजेस आहेत इतर म्हणजे युक्रेनमधून इव्हॅक्युएट झालेले स्टुडंट, त्यांचे जे पेरेंट्स आहेत ते भावुक होताना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. ते या इमेजेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं केस स्टडी म्हणून आपल्याला खरं तर सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने जे पेरेंट्स आहेत ते सेलिब्रेट करतात की त्यांची मुलं जे आहेत ते सुखरूप भारतामध्ये पोहोचलेले आहेत त्याच्यामुळं. आणि त्याचबरोबर कर्नाटकचा एक विद्यार्थी जो आहे तो सुद्धा या युद्धामध्ये त्याला स्वतःचा प्राण गमावा लागला. हे इंडियासाठी सुद्धा खूप धक्कादायक आणि एक नुकसानाची गोष्ट आहे असं आपण खऱ्या अर्थानं म्हणू शकतो. हे सगळं याच्या इमेजेसच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते आपल्यासाठी सगळ्यासाठीच खरं तर दुःखद गोष्ट आहे. आणि अजून सुद्धा जे 12,000 स्टुडंट, 12,000पेक्षा जास्त स्टुडंट अजून सुद्धा तिथे अडकलेले आहेत. आपण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करू शकतोय की ते लवकरात लवकर आपल्या मायदेशी परतावेत, त्यांच्या घरी सुखरूप पोहोचावेत अशीच आपण प्रार्थना करू शकतो. आणि एकंदरीतच जो युक्रेनवरती अन्याय होतोय आणि जो युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनचे सुद्धा नागरिक मारले जात आहेत, सामान्य नागरिक जे आहेत ते मारले जात आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण सगळेजण प्रार्थना करूया की लवकरात लवकर हे जे युद्ध आहे ते समाप्त व्हावं आणि सगळेजण आहेत जे सुखरूप त्यांच्या घरी परतावेत आणि पुन्हा एकदा जे काय शांत वातावरण आहे ते डेव्हलप होऊ देत, तिथं त्यांचा सुद्धा देश चांगल्या पद्धतीनं चांगल्या दिशेने वाटचाल करू देत अशीच आपण खरं तर ईश्वरचरणी प्रार्थना करू शकतोय. आणि प्रत्येक माणूस सुखरूप राहिला पाहिजे असंच आपण एक सदिच्छा युक्रेनसाठी देऊ शकतोय. बाकी द हिंदूमध्ये आजच्या महत्त्वाचं असं काय नव्हतं, जेवढं महत्त्वाचं होतं ते डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केला. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत मी पोहोचू शकेन. आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि आपला स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे, स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा
चॅनल आहे, हा चॅनल आहे आणि हा ग्रुप आहे, तो पण तुम्ही जॉईन करा. जे काय त्याचे लिंक्स वगैरे आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत. प्लीज हे पण जॉईन करा, जेणेकरून इतर काय अपडेट्स असतील तर तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तो या नोटवरती मी तुमची आजच्यापुरती रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.